हा आमचा कुत्रा ज्याचं नाव शुभमनी वाकुरे ठेवलंय. धन्यवाद धन्यवाद. तीसरे पे सर पे और चौथे पे सीधा मोदी के घर पे गुजरात. भैया भी चश्मा लाऊन रड राहिला. हमको है ना सोमनाथ के लिए जाना था. सो कम हियर गाइस, आई विल शो यू. जन्मापासून मी तिथे राहिलेलो आहे, त्याच्यामुळे माझी नाळ जुडलेली आहे संभाजीनगर. अच्छा. पब्लिक एडी झालेली आहे. हॅट्स ऑफ टू गुजरात गव्हर्नमेंट. काय हायवे बनवले यार. सोमनाथची ही इथे कमान आहे, तुम्ही बघू शकता मागे. हे जय श्री महाकाल मित्रांनो. सगळ्यात पहिले तर खूप दिवस झाले यूट्यूब चॅनलवर माझ्या काही व्लॉग व्हिडिओ काही आले नाही होते, कारण की सध्याला कामाचा लोड वगैरे खूप होता, त्यामुळे व्हिडिओ बनवायला काही मला टाईमच भेटत नव्हता. पण आता रिसेंटलीच आम्ही सगळे मित्र गुजरातला गेलो होतो. गुजरातचा आम्ही टूर केला होता. तिथे आम्ही सोमनाथ, द्वारकाधीश आणि नागेश्वरनाथांचे दर्शन केले. तर स्टार्टिंगला मी हा सगळा ब्लॉग एकाच व्हिडिओमध्ये टाकणार होतो, पण ब्लॉग खूपच मोठा झाला असता, त्यामुळे मी याला पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे. तर आजच्या पार्टमध्ये पर्टिक्युलरली आम्ही सोमनाथपर्यंत कसं पोचलो, काय पोचलो याची डिटेल्स आहे. तर ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि इथून पुढं येणारे सबसिक्वेंट पण ब्लॉग तुम्ही प्लीज बघा. आणि चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्कीच करून टाका, कारण की न्यू चॅनल असल्यामुळे तुमचं त्याला सपोर्ट थोडा लागेलच. म्हणून प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, त्यासाठी थँक्यू. चला ब्लॉग बघा आता. जय श्री महाकाल भावांनो. तर आज सक्सेसफुली आम्ही चाललो आहे गुजरातला. दमणी बोललो आहे. शुभम माझा परम मित्र, शुभम, सॅम माझा भाऊ, पोरांना गुजरातला घेऊन चाललो आहे. ही आमची गाडी, आदित्य गाडी चालवतोय. मम्मी बाय म्हण. लवकरच येऊ आम्ही. वाकुरे को हा आमचा कुत्रा ज्याचं नाव शुभमनी वाकुरे ठेवलंय. चल मग. तर आता नेक्स्ट आम्ही आता पुढचं आमचं पाऊल असं असणार आहे. नाही पुढचं पाऊल असं असणार आहे आमचं. अरे कहना क्या चाहते हो. का आम्ही कार्तिकला पिक करायला चाललोय तिकडं, आणि कार्तिकला पिक करू मग आम्ही डायरेक्ट गुजरातला निघणार. सकाळी 3 वाजता निघायचा प्लॅन होता, दुपारचे 3 झाले भाई. असं असतं आमचं. चालू आहे, काम खूप होतं मला, त्यामुळे थोडंसं सीन झालं. सो आमचे नवीन दुसरे कॅरेक्टर, माझा लहाना थोरका भाऊ आदित्य. तुला काय सांगायचं आहे का? नमस्कार मित्रमंडळांनो, आम्ही गुजरातला चाललो आहे. तरी आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा, लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि आमची जर्नी हॅपी हो अशी प्रार्थना करतो. श्री महाकाल भावांनो. तेव्हा पण आम्ही कुठे जात असतो, निघत असतो, तर त्या टायमाला जार वगैरे सगळं घेऊन जात असतो. त्याच्यामुळेच आम्ही आता जार घ्यायला चाललोय. बरं लावलंय सध्याला. आता आम्ही आमचा प्रवास इथून सुरू करत आहोत, म्हणजे जार भरण्यापासून आम्ही प्रवास सुरू करत आहोत. आता असंच आमची पुढची जर्नी पण चांगली जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद. अरे कार्तिक भाई की एंट्री हो गई है. कार्तिक कुछ बोला आदि की, कार्तिक की बताओ भाई बहुत मजा आने वाली है ट्रिप पे. कहाँ जा रहे सब बताओ. गुजरात. फिलहाल तो अभी निकलते हैं, डिसाइड करते हैं पहले ट्रिप पहला कहाँ जाना है पॉइंट. चलो भाई ठीक है. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. अब आता आम्ही जातोय टोल नाक्यावर विचारपूस करायला ह्याबद्दल का काहीतरी कार्तिकने स्कीम आणली कुठून तरी. काय कार्तिक स्कीम बता जरा. 25 दिन में पैसा डबल. 25 दिन में पैसा डबल. अरे यार वो 3,000 का फास्टैग मारे तो कुछ तो भी 100 टोल फ्री है ना. 100 तो 200 बोल रहा था साले. विचारायला चाललोय आता. आणि किती टोल लागणार आहे गुजरात पर्यंत. दादा इधर से गुजरात जाने का तो कितने टोल लगेंगे. किती लागेल. आणि ते फास्टॅगचं काहीतरी आहे ना, 3,000च्या रिचार्जवर काही 200 टोल क्रॉस करायचे. केला तर चालतं का. 3,000चा आम्ही 3,000चा रिचार्ज करू आणि 200 टोल क्रॉस करतो. हा ना, एका वर्षात 200 टोल क्रॉस करू शकतो. तीसरे पे सर पे और चौथे पे सीधा मोदी के घर पे गुजरात. नमः पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो, हा 40 गावचा घाट आहे
आणि जसं की तुम्ही बघू शकता घाटामध्ये व्ह्यूज खूप चांगले आहे. तर जर तुम्ही या घाटात कधी आलेत तर तुम्ही तुमच्या गाडीची स्पीड ही नॉर्मल ठेवा, जशी की 30-40. इथं पोरं बेवफा गाण्यावर एकदम दिवाने झाले सगळे. नको, अरे नको शिवम ऐसा नको करू शिवम मत रोमत शिवम भैया रोम गया केंदा तू ही साटा रोते तू ही मंजिल हाय मेरा दिल. सगळ्यांना खूप भूक लागलेली होती म्हणून आम्ही एका आता हॉटेलवर थांबलेलो आहे. त्याच्यामध्ये आधीनी काय घेतलं? मिसळ घेतली. सॅम तू? आणि कार्तिकनी चिप्स वगैरे घेतले. शुभम पेड्याच्या तलाशमध्ये आहे. पेढा खूप आवडतो शुभमला. राधी तू? चाय बिस्किट. मे बी चाय बिस्किट ही खाने वाला हूं. शुभमची मजा बघो. शुभम ऐसा मत कर, मारते इधर बहुत मारते शुभम. शिव दिखता ना वैसा तो चुराने गेलाय. भेल ले रहा ह्याच्या तोंडामध्ये पाणी बघा कसं आलंय. आता आपण बघून की सर आपल्याला खायला देणार आहे का नाही, ट्राय करू. भूक लागली आहे. वा वा, इकडे चहा, मिसळ, बिस्किट सगळं रेडी. आता मराठी. शुभम भाऊ इकडे तू इकडे मराठी जमते तुला. आत्ता आम्ही 2 मिसळ घेतला, 1 भेळ घेतली, 6 चहा घेतले, किती 7-8 बिस्किटचे पुडे वगैरे सगळं काही घेतलं. टेस्ट खूप चांगली वाटली. त्याच्यासाठी भैयाला थँक्यू. भैया खरंच तुमची टेस्ट खूपच चांगली आहे. क्या बात करता है यार. धन्यवाद. मिसळबद्दल आम्हाला खूपच आवडली. आम्हाला धन्यवाद. भैयांच्या बुराडे पाटील नक्कीच या हॉटेल. जर तुम्ही कधी आले तर भेट द्या नक्कीच. चला पुढे जाऊ. इथं हॉटेलला आल्यानंतर आम्हाला माझा एक आपल्या चॅनलवरचा एक सबस्क्रायबर भेटला. जुना सबस्क्रायबर आहे. असंच आमच्या रीलवरून फॉलो केलं होतं. कंटेंट आवडलाय त्याला आमचा. तर असंच भावांनो, सगळ्यांना हीच माझं म्हणणं असेल का सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की नवीन चॅनल आहे. तुमचा सपोर्ट पाहिजे त्याच्यासाठी. तर प्लीज भावांनो सबस्क्राईब करून शेअर करत राहा. आणि आय टी लाईफमधून एस्केप करायचं आहे खरं म्हटलं तर. त्याच्यामुळेच तुम्ही प्लीज हेल्प करा. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने एक IT मधून एक मी उन्हाळ्यामध्ये पाणी पितरा. बरं ठीक आहे. बायको भेटणार. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हमको है ना सोमनाथ के लिए जाना था. तो अभी हम ये रूट से तो सूरत जाएगी गाड़ी. तो हमको ज़रा रूट बताना जो बड़ौदा से पास में जाएगा पड़ेगा. इधर से तुम जाओगे हाँ. तो बॉर्डर पड़ेगा बीच में. बॉर्डर पार करके 70-80 किलोमीटर चलोगे, एक्सप्रेस हाईवे चढ़ जाएगा. उधर से सीधा एक रास्ता पूरा उधर जाता है बॉम्बे की तरफ, और एक रास्ता सीधा अहमदाबाद तरफ जाता है. आपको अहमदाबाद तरफ जाना है. फिर आपको बड़ौदा उतर जाना है. बड़ौदा उतर के तारापुर, फिर वटामन, बगोदरा, चोटीला, राजकोट, फिर गोंडल, जेतपुर से फिर आगे जूनागढ़. जूनागढ़ के आगे 80 किलोमीटर पड़ेगा आपको. हाँ. और ये कौन सा वे, मतलब 2 वे या 4 वे? 4 वे है पूरा. 4 वे. हाँ, इधर से पूरे का पूरा सोमनाथ तक 4 वे है. चलो शुक्रिया, थैंक यू बताने के लिए. हर हर महादेव. इथं खूपच चांगला सिनरी दिसलेली आहे मला, म्हणून पोरांचं असं चालू होतं डिस्कशन कुठं थांबायचं, म्हणून आम्ही आता पुढंच थांबवतोय. तुम्हाला पुढं दाखवतो किती भारी आहे एकदम व्ह्यू इथून. काय आहे, समुद्र आहे, तलाव आहे, काय आहे काय माहिती नाही, पण मला समुद्रच वाटतोय. नाही समुद्र तर नाही आहे, पण मला असं वाटतं की हा तलाव आहे. दिस इज द व्ह्यू आय वॉज टॉकिंग अबाउट गाईज. सो इट्स टू गुड. आय थिंक हे धुळे महानगरपालिकाचं काहीतरी आहे वाटतं. क्लिअर दिसत नाही काय. अच्छा
काहीतरी आहे पण व्ह्यू बघायला आलो आम्ही वरती. लाईट हाऊस काइंड ऑफ आहे. बंद वाटतंय. लेट्स सी. कमी गाईस व्ह्यूज. So come here guys, I'll show you the view from here. It's looking so good. Oh my god, बहुत सही है यार भाई. चल चल कार्तिक नीचे देख. I'm not sure whether we are allowed to visit here or not, but the people वो दिखा, वो culprit देखा. zoom कर उसको, साले को zoom कर. वो उधर सोया है हमारा बंदा, वो शुभम है. कहाँ से आते ही? चलने किसी बात का. चल चला इधर. IPL मॅच इज कंपल्सरी. RCBचा खूपच चांगला एकदम सुरुवात झालेली आहे. 2 विकेट घेऊन टाकले हैदराबादचे. लेट्स सी नाउ. तर आता गाडी थांबवली होती आम्ही. डिझेल त्या गाडीमध्ये आम्ही बॅरल्स टाकून घेतलेले 20-20 लिटरचे 2-3 म्हणून, पण स्टील गाडी थोडीशी खाली झाली म्हणून बघायला आलो होतो इथं. आता डिझेलचं काय हे डिझेल तर सक्सेसफुली आम्हाला डिझेल भेटले. उसका टेन्शन नाही. संभाजीनगरचेच भेटलेले. का संभाजीनगरचेच भेटले का? अरे वा 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 वा. मामा आम्हाला संभाजीनगरचे मामा भेटले आमच्या इकडचे. मामा इकडे कसं काय तुम्ही? इकडचाच आहे मी, पण व्यवसायानिमित्त तिकडे संभाजीनगरला आलेलो होतो. अच्छा. मग तुम्ही गुजरातचे प्रॉपर इकडे? नाही, मग धुळे जिल्हा. धुळे जिल्हा. अच्छा. मग तुम्ही हे काय आपलं ट्रक वगैरे का? माशाची गाडी वाहतूक करतो. अच्छा. हा. नक्कीच. आणि संभाजीनगरचे भेटले तुम्ही मामा म्हटलं, पण मी लगेच ओळखलं की हा माणूस संभाजीनगरचा आहे म्हणून. आपल्याकडचे माणसं भेटल्यानंतर जरा बरंच वाटतं. बिलकुल खूप आनंद होतो, मनापासून आनंद होतो. जन्मापासून मी तिथे राहिलेलो आहे, त्याच्यामुळे माझी नाळ जुडलेली आहे संभाजीनगर. अच्छा. एकदम आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला असं हे ॲडवाईस भेटलेली आहे सध्याला की डिझेल जिथं टाकल तिथं फुल करत चला, कारण गुजरातमध्ये पेट्रोल पंप नाही, डिझेलचं नाहीये. पेट्रोल पंप आहे पण Stock स्टॉक सध्याला डिझेलचं लिमिटेशन आहे, त्यामुळे आम्ही इकडे टाकतोय. तर मामाचं इथंच टाकलंय. मामा गुजरात किती किलोमीटर असेल इथून अजून? 50 किलोमीटर आहे. गुजरात 50 बॉर्डर. अच्छा बॉर्डर म्हणतात. आम्ही घाबरलो, म्हटलं इतक्या लवकर काय बसलो 50 ला. काय झालं मग? पेट्रोलचं शॉर्टेज वगैरे चालू आहे का सध्याला? काय नाही काहीच नाही. मग पब्लिक असं का बरं करते? पब्लिक एडी झालेली. एडी झालेली. शॉर्टेज वगैरे काहीच नाही म्हणून घाबरू वगैरे नका. फक्त थोडंसं बिहेव करा सध्याला. आता आम्ही कुठे काय हॉटेल कस्तुरी. सूरत नाही रे भैया, अभी बहुत अच्छा. अरे पब्लिक एडी नाही आहे तो. सूरत थोडंसं पुढे आहे. आम्हाला इथून राईट घ्यायचं आहे. आम्ही हायवेला लागू. मुंबई कोणता हायवे एक्झॅक्टली माहिती नाही. भूक लागली होती. 10:30 वाजले होते म्हणून पोरांना म्हटलो थांबून घेऊ जेवण करायला. तर आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केले. आता खतरनाक पहिले सगळ्यात पहिले जेवण वगैरे करतो. नाही भाजी वगैरे पनीर चिंगारी आणि पनीर अंगारा ऑर्डर केला आहे आम्ही. सॅम काय म्हणतो, थकला आहे का नाही तू? खूप थकलेलो आहे. सॅम इतका थकलेला आहे भाऊ, तोंडातून आवाज निघत नाही. कार्तिक भाई तुम्हारे देखते हैं अभी टेस्ट. शुभम अरे कॅमेरा शर्मा क्यों इतना है? अरे भाई थक गया. ना गाडी चलाए ना खुद चलाए, सिर्फ बैठे थक गया भाई बंदा. आता आम्ही टेस्ट करून आम्ही या हॉटेलची रिव्ह्यू ठरवणार आहे. मग नंतर आम्ही काय निर्णय घ्यायचा मग आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवूया. आता इतक्यात जेवण झालं आमचं. व्हेज मधलं तर एक नंबर झालं जेवण. खरंच हॉटेल चांगली आहे. हॉटेलचं नाव काय? कोणते? हॉटेल कस्तुरी. सुरतपासून 30 किलोमीटर पहिले लागतं सुरतपासून. हॉटेलचं जेवण खरंच खूप चांगलं होतं. आम्ही पनीर चिंगारी मागवली होती. ते एकदम छान लागली टेस्ट. पोरांचं काय मत आहे? अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं जेवण मिळालं आम्हाला, म्हणजे व्हेजमध्ये आम्हाला. आणि आमच्या संघ काही ते 3 जण नॉनव्हेज बी खाणारे होते, पण त्यांना नॉनव्हेज काही पसंत नाही आलं. कारण की तिथली इकडची महाराष्ट्राची आणि गुजरातची टेस्ट थोडी वेगवेगळी असते, त्यामुळे मग त्यांना ती काही टेस्ट पसंत नाही आली. पण व्हेज ही ऑलराऊंडर आहे. ऑल इंडियामध्ये तुम्ही कुठं पण खा, व्हेज जेवण तुम्हाला चांगलंच मिळेल. तर आमच्या पद्धतीने हे जेवण खूप चांगलं होतं. आम्हाला व्हेज खूप आवडलं, अप्रतिम होतं, छान होतं.
व्हेज चिंगारी खरोखर खूप अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी बनवली होती. थँक्यू. थँक्स गाईज. आता आम्ही निघतो पुढं. इथून पहिलं नेक्स्ट स्टॉप आमचं वडोदरा आहे. वडोदरावरून सोमनाथ वगैरे जायचं आहे तिकडे आता. सो लेट्स सी. मी पुढे आलो होतो, सगळे पोरं झोपून गेले होते म्हणून तोपर्यंत मी 120-130 गाडी खिचून घेतली लवकर. आता वडोदरा इथून फक्त 85 किलोमीटर बाकी आहे. 85 किलोमीटर झाल्यानंतर आम्हाला ह्या एक्सप्रेस वेवरून आम्हाला एक्झिट राहणार आहे. तर एक्झिट झाल्याच्या नंतरच आम्हाला चहा वगैरे भेटेल. आता रात्रीचे 12:30 वाजले. आम्हाला नॉन स्टॉप सोमनाथला पोचायचा आम्ही प्लॅन केला आहे. वडोदरामध्ये फक्त न्याय नाश्ता काय घेतल्यानंतर मग तिथून आम्हाला पण अराऊंड असेल माझ्या हिशोबाने 500 किलोमीटर. मग सकाळी पोचायपर्यंतचा प्लॅन आहे. तर बघू काय होतं काय नाही. पण हायवे हॅट्स ऑफ टू गुजरात गव्हर्नमेंट. काय हायवे बनवले यार, एक नंबर एकदम. खूप चांगले हायवेज वगैरे बनवलेले आहे इथं. आता इथं बघतोय मी 7 पदरी म्हणजे 7 आणि 7 14 पदरी बनवलेले आहे. हे थांबायचं ठिकाण असेल बाजूला म्हणून 7 आहे, पण युजली 10 पदरीचा रोड आहे. खूप टॉप हायवे, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडेसे छोटेसे पॅचेस आहेत तिथे, थोडीशी गाडी वबल होती, पण हायवे बेस्ट आहे एकदम. आता 1:45 झालेले आहे. अजून पण आम्हाला 450 किलोमीटर दिसते सोमनाथ इथून. तर जायचं आहे आम्हाला. एक छोटा हायवे लागला आहे आता. आम्ही मोठा एक्सप्रेस वे सोडला इथून. 18 मिनिट बनता है इथून जायला. फिर उधर के बाद अपने पास एक्सप्रेस वे लागल. आता का इथून सोमनाथला जायचं आहे, पण नॉनस्टॉप जायचं. तर आम्ही स्टार्टिंगला पासून नॉनस्टॉप आलो इथं. तर आता आमचं म्हणणं असं चालू आहे की इथून 17 किलोमीटर नंतर मी गाडी चालवतो. तिथून नंतर कार्तिक भाऊ डायरेक्ट सोमनाथपर्यंत गाडी चालवल. मग सोमनाथला तिथं हां आधी प्लॅन आमचा असा आहे का तिथं सोमनाथमध्ये फिरल्यानंतर सोमनाथचे दर्शन करून तिथूनच आम्ही डायरेक्ट निघू द्वारकाला आणि द्वारकाला स्टे करू. असा प्लॅन तर आहे. अगर पॉसिबल झालं तर ठीक, नाही तर मग सोमनाथमध्ये स्टे करावं लागेल. ते आपण बघू. आता सकाळचे किती वाजले करते? 5:30-6च्या आसपासचा टाईम झाला आहे आता सध्याला. पोरं आमचे कुठं झोपले बघा. आधी इधर सोयवाला है कार्तिक भाई गाड़ी चला रहा. और सबसे इम्पोर्टेंट हमारा डाउन टू अर्थ बंदा देखो कहाँ पे सोने वाला है. दिख रहा गाड़ी के नीचे चला गया. डाउन टू अर्थ बंदा है, डाउन टू अर्थ. नॉनस्टॉप रात्रभरपासून गाडी चालवत होतो. सगळे संभाजीनगरपासून जसं निघलो होतं नॉनस्टॉप गाडी चालवली. फक्त जेवण वगैरेला चहा वगैरेला थांबलं असून फ्रेश व्हायला थोडं. सोमनाथची ही इथे कमान आहे, तुम्ही बघू शकता मागे. आता इथून मध्ये आम्हाला जायचं. रूम वगैरे काहीच बुक केली नाही. आता मध्ये जाऊन रूम कुठे भेटेल काय भेटेल काहीच आयडिया नाही. तिथे जाऊन रूम वगैरे बुक करणार आहे.